नमस्कार मित्रो, ग्रामशुक सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी आपण विवाह नोंदणीचा जो कायदा आहे या कायद्याच्या संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की विवाह नोंदणीसाठी निबंधक म्हणून ग्रामस्तरावर आपली नेमणूक केलेली आहे। यामध्ये हा जो कायदा आहे 1998चा विवाह नोंदणी कायदा जो आहे त्यामध्ये कलम 3 नुसार आपण निबंधक म्हणून कामकाज करत आहोत। हा कायदा यापूर्वीचा विवाह नोंदणीचा कायदा जो होता तो 1953 या नावानं ओळखला जात होता। तो रद्द केला गेला आणि 15/5/1999 पासून हा नवीन महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 या नावानं हा कायदा अंमलात आला आणि त्यानुसार आपण या कायद्याचा आधार घेऊन विवाहाची नोंदणी आपल्या ग्रामपंचायत स्तरावर करत आहोत। ही नोंदणी करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी येतात किंवा त्याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत या संदर्भात आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर त्यामध्ये सुरुवातीचं कलम 6(1) नुसार ही जी पती किंवा पत्नी या दोघांच्या राहत्या ठिकाणी एखादा विवाह झाला असेल तर तो विवाह कोणत्याही ठिकाणी होऊ दे, पण ती पती किंवा पत्नी यांचं मूळ जे गाव आहे, राहतं गाव आहे, त्या ठिकाणी अशा विवाहाची नोंदणी करण्याची पहिली जबाबदारी त्या पतीची आहे हे कायद्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट तरतुदीत केलेलं आहे। त्याचबरोबर हे पती पत्नी आणि त्याचबरोबर 3 साक्षीदार हे निबंधक कार्यालयामध्ये समक्ष हजर झाल्यानंतर अशा विवाहाची नोंद आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर घेता येते। त्यासाठी महत्त्वाची जी कागदपत्रं आहेत ती त्यामध्ये रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, यापूर्वी विवाह झाला नसल्याबद्दल शपथपत्र, त्याचबरोबर ज्ञापन फॉर्म जो ड मध्ये ज्ञापन फॉर्म आहे तो फॉर्म, लग्नपत्रिका नसेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जर आवश्यकता असेल तर त्या पद्धतीनं शपथपत्र घ्यावं लागेल। त्याचबरोबर घटस्फोटित असेल तर घटस्फोट झाल्याबद्दलचा कोर्टाचा जो काय घटस्फोटाचा कागद असेल तो कागद आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल। मयत झाला असेल एखादा त्यातला पक्षकार, उदाहरणार्थ पती किंवा पत्नी, तर त्या मयताचे दाखले हेही आपल्याला त्या कागदासोबत आपल्याला आवश्यक आहेत। त्याचबरोबर साक्षीदार आणि पती पत्नी यांचे जे काही फोटो आहेत ते आवश्यकतेनुसार आपल्याला या कायद्यामध्ये जे 5 फोटो पती पत्नी यांचे आणि साक्षीदारांचे प्रत्येकी 2-2 फोटो अशा पद्धतीनं फोटो मागणी केलेले आहेत। ही कागदपत्रं आपल्याला विवाह नोंदणीच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता विवाह नोंदणी जे आहे त्याच्यासाठी शासनाने जी काही फी दिलेली आहे, फीची तरतूद आहे ती सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। यासाठी 21/4/2016 रोजी एक शासनानं परिपत्रक काढलं आणि त्यानुसार फीची जी काही रक्कम आहे त्या अशा पद्धतीच्या आहेत। लग्न झाल्यापासून म्हणजे लग्न झालेली तारीख सोडल्यानंतर त्यापासून 90 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे त्यासाठी ₹50 शुल्क, त्याचबरोबर नोंदवही तपासणीसाठी ₹15 फी आणि दाखला फी जी आहे ती ₹20 फी, अशा पद्धतीने एकूण दाखला उतारा फी जी आहे ती ₹20, अशा पद्धतीने एकूण ₹85 फी यासाठी आपल्याला घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। 90 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी शुल्क जे आहे ते ₹100 आहे। नोंदवही तपासणी फी ₹15 आणि ₹20 असेल तो दाखला फी, अशा पद्धतीने ₹135 आपल्याला घेणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर 1 वर्षाच्या नंतरच्या ज्या काही नोंदी असतील त्यासाठी ₹200 शुल्क जे आहे ते, त्याचबरोबर नोंदवही तपासणी फी ₹15 आणि दाखला फी ₹20, अशा पद्धतीने ₹235 आपण ही आपल्या ग्रामपंचायतीकडे जमा करून ती मुद्रांक व नोंदणी फी लेखाशीर्षाखाली आपल्याला जमा करणं बंधनकारक केलेलं आहे। यामध्ये कायद्यामध्ये एक तरतूद आहे ती म्हणजे विवाहाचं जे पहिलं नोंदणी प्रमाणपत्र आहे ते त्या व्यक्तीला, त्या पक्षकाराला, पती पत्नी यांना मोफत देण्याची तरतूद या ठिकाणी यामध्ये आहे। त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कलम आहे ते कलम नंबर 7। यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की विवाहाचे पक्षकार जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला व्यवस्थित माहिती दिली जात नाही, तर अशा वेळी विवाहाची नोंद नाकारण्यासाठी आपल्याला कलम 7चा आधार घेतला जातो। यामध्ये जी काही नोंदणी नाकारण्याची कारणं आहेत ती अशा पद्धतीने आहेत। यामध्ये पक्षकाराचे वैयक्तिक कायद्यानुसार लग्न लावले नसेल तर अशा वेळी आपण तो विवाह नोंदणीसाठी नाकारू शकतो। पक्षकार किंवा साक्षीदार यांची माहिती जर संशयास्पद वाटत असेल तरीसुद्धा अशा पद्धतीनं आपण विवाह हा नोंद करण्यासाठी नाकारू शकतो। दिलेल्या कागदपत्रावरून वैवाहिक स्थिती सिद्ध होत नसेल
म्हणजे जी कागदपत्र सादर केलेली आहेत त्याच्यामध्ये जर त्यांची पूर्वी विवाह झालेला आहे किंवा अविवाहित आहे किंवा विधवा आहे, घटस्फोटित आहे, याची माहिती जर आपल्याला सिद्ध होत नसेल तर अशा वेळी आपण हा विवाह नाकारू शकतो. वरील प्रमाणे जर कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांनी काही असमर्थता दर्शवली तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला या संदर्भात कळवू शकतो आणि त्यांच्याकडून तपासणी झाल्यानंतर चौकशी अहवालानुसार अशा पद्धतीनं आपण विवाहाची नोंदणी करू शकतो अथवा नाकारू शकतो. आता याच्यामध्ये नाकारण्याचा जो कालावधी आहे तो आपण अशा पद्धतीने विवाह जर एखाद्या पक्षकाराचा नाकारला तर तो 7 दिवसाच्या आत महानिबंधक यांच्याकडे आपल्याला तो निबंधक म्हणून रिपोर्ट करावा लागेल. महानिबंधकांनी याच अहवालाच्या संदर्भात चौकशी करून 1 महिन्याच्या आत निर्णय देणं बंधनकारक आहे आणि जो निकाल आहे तो त्या पक्षकाराला जर मान्य नसेल किंवा असमाधानकारक असेल तो पक्षकार, तर अशा पक्षकाराला जे काय स्थानिक निबंधकाचं जे काय स्थानिक न्यायालय असेल त्या न्यायालयामध्ये दाद मागता येते. अशा पद्धतीचं या कलम 7 आपल्याला तरतूद विवाहाच्या संदर्भात आहे. कलम 12 जे आहे यातलंच, त्यामध्ये जर असं ज्ञापन फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये जर माहिती देण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली असेल, एखाद्या पक्षकारानं किंवा पती पत्नी या दोन्ही जर चुकीच्या पद्धतीनं माहिती सादर केली असेल तर त्यामध्ये 1,000 ते 5,000 रुपये इतके दंडाची तरतूद या कलम 12 महानिबंधक ही त्यांच्यावर आकारू शकतात किंवा त्यामध्ये 6 महिन्याची साधी कैद अशा पद्धतीची तरतूद ही या ठिकाणी या कलम 12 विवाह नोंदीच्या संदर्भात दिलेली आहे. नंतर कलम जे 14 आहे ते कोणत्याही व्यक्तीने जर उतारा मागणी केला तर त्या व्यक्तीला तो देणं आपल्याला बंधनकारक किंवा आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीचं विवाहाचा दाखला प्रमाणपत्र नाही, उतारा मागणी करू शकते आणि ते उतारा आपण देऊ शकतो असं आहे. त्यानंतर दुसरं जे कलम आहे ते 15 नंबरचं कलम आहे. याच्यामध्ये पक्षकार जर अज्ञानी असेल, एखादा पक्षकार उदाहरणार्थ पती किंवा पत्नी यापैकी एक अज्ञानी असेल तर अशा वेळी जर विवाह नोंद करण्यासाठी संबंधित पक्षकार दोन्ही जर आले असतील, आपल्यासमोर आले असतील तर बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या आधारे अशा विवाहाची नोंद आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर घेता येईल. परंतु केलेली नोंद ही संबंधित पोलीस स्टेशनकडे त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते आणि सर्व नोंदीचे कागदपत्र हे संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवून देणं आपल्याला बंधनकारक केलेलं आहे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही ते पोलीस स्टेशन करून घेईल. त्यानंतर पुढचं जे आहे ते कलम 20 आहे. यामध्ये हा जो कायदा आहे विवाह नोंदीचा, याच्यामध्ये काही विवाह नोंदणी जे आहेत त्या जे काही विवाह झालेले आहेत त्या विवाहाला हा कायदा लागू पडत नाही. त्याच्यामध्ये विशेष विवाह अधिनियम 1954चा आहे, भारतीय ख्रिश्चन विवाह 1872चा जो आहे आणि पारशी विवाह कायदा 1936 या विवाहाच्या कायद्याखाली ज्या लोकांनी विवाह केलेला आहे अशा लोकांची नोंदणी करण्यासाठी हा कायदा जो आपला विवाह नोंदणी कायदा 1998 हा या विवाह नोंदणी कायद्याखाली हे विवाह आपण नोंद करू शकत नाही. अशा पद्धतीने या कायद्याची तरतूद आहे आपल्यासाठी. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आपल्याला कोर्ट मॅरेज केलेली व्यक्तीसुद्धा म्हणजे ती पक्षकार कोर्टामध्ये जाऊन लग्न करते आणि त्यानंतरसुद्धा निबंधक म्हणून आपल्याकडे ते परत दुबार नोंद करण्यासाठी वेळोवेळी मागणी केली जाते. तर अशा पद्धतीनं कोर्ट मॅरेज झाले असेल एक वेळ तर तोच दाखला त्यांना त्या ठिकाणाहून विवाहाचं नोंदणीचा प्रमाणपत्र म्हणून मिळालं असेल तर तेच त्यांना कायमस्वरूपी वापरता येईल, त्याची आपल्या ग्रामपंचायत स्तरावर नोंद करता येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की विवाहाची नोंद ही म्हणजे ज्या काही प्रेमविवाह होतात त्याच्यामध्ये पळून जाऊन गेल्यानंतर नोटरीच्या माध्यमातून असे विवाह केले जातात. तर ते असे विवाह केल्यानंतर ज्या ठिकाणी हा विवाह झालेला आहे त्या ठिकाणाहून ते नोटरी करून आणल्यानंतर आपले जे काही पती किंवा पत्नी यांचं गाव असेल त्या ठिकाणी त्यांनी हा जर कागद सादर केला तर त्या आधारेसुद्धा आपल्याला जर त्यांचे कागदपत्र, दिलेले पुरावे, साक्षीदार हे जर योग्य असेल तर अशा ठिकाणी आपल्याला हा विवाह नोंद आपण करू शकू. अशा पद्धतीने कायद्यामध्ये तरतूद आहे. जर घटस्फोट झाला असेल आणि पहिली नोंद असेल, एखाद्या व्यक्तीनं घटस्फोट घेतला असेल पण त्यांनी विवाहाची पूर्वीच नोंद रजिस्टरमध्ये केलेली असेल तर त्या ठिकाणी घटस्फोटानंतरचे जे काही कागदपत्र असतील ते त्यांनी सादर केल्यानंतर लाल शाईने त्या पहिल्या विवाहाच्या नोंदीच्या ठिकाणी लाल शाईने त्या घटस्फोटात कागदाची जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी नोंदवणे गरजेचं आहे, असं हे कायद्यात तरतूद आहे. एक विषय महत्त्वाचा आहे, आपण ज्यावेळी प्रमाणपत्र देतो त्याच्यामध्ये खंड क्रमांक असा एक उल्लेख केलेला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हे लक्षात येत नाही की नेमकं खंड म्हणजे काय आहे.
तर यामध्ये खंड म्हणजे जसं की आपल्या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आपल्याकडे जर विवाहाचे रजिस्टर असतील तर 10-10 वर्षाची गट्टे आपण तयार करून ठेवलेले असतात. उदाहरणार्थ 1990 ते 2000पर्यंतचा एक गट्टा, 2000 ते 2015पर्यंत किंवा आत्ता चालू 18पर्यंतचा एक गट्टा. तर अशा पद्धतीनं जे गट्टे तयार केलेले असतात त्या गट्ट्याला एक खंडाचा अर्थ असा की 200 पानाचा एक बंच तयार केला जातो, त्याला खंड असे म्हणतात. पण या ठिकाणी खंड म्हणजे जर आपण अशा पद्धतीनं गट्टे तयार केले असतील तर 1 नंबरचा गट्ट्याला एक खंड, त्या खंडमधील काय असेल ते 1996ची नोंद असेल तर त्याच्यातलं पान नंबर आणि काय असेल ते अनुक्रमांक नंबर, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी खंड क्रमांक टाकून प्रमाणपत्र दिलं पाहिजे. 20/6/2016च्या परिपत्रकानुसार बऱ्याच वेळा अशा आमच्याकडे तक्रारी येतात की माझे पती वारलेला आहे किंवा पत्नी वारलेली आहे आणि माझी विवाहाची नोंद करायची राहून गेलेली, तर अशा ठिकाणी माझी विवाहाची नोंद आत्ता करून घ्या. तर कायद्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की पती आणि पत्नी आणि 3 साक्षीदार हे निबंधकाच्या समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असा विवाह नोंद करणं निबंधकाकडून शक्य होणार नाही किंवा निबंधकाला करता येणार नाही, असे कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे पक्षकारापैकी एक जरी व्यक्ती हयात नसेल तरी अशी विवाहाची नोंद यापुढे आपल्याला करता येणार नाही. आपल्याला एक माहितीसाठी असा एक विषय आहे की हिंदू विवाह कायदा 1955 आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडे असं होतं की पती पत्नी पत्नी हयात असतानासुद्धा पत्नीनं रितसर एका स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करून माझे दुसरं लग्न करण्यासाठी, माझ्या पतीला दुसरं लग्न करण्यासाठी हरकत नाही जरी असं लिहून दिलं असेल किंवा अन्य कारणानं दुसरं लग्न केलं असेल तर असं दुसरं लग्न हिंदू विवाह कायदा 1955 आहे. त्यामध्ये हिंदू कायद्यानुसार आपल्याला दुसरं लग्न या ठिकाणी करता येत नाही. त्यामुळे दुसरं लग्न जर झालं असेल तर आपल्याला असं लग्न नोंद करता येणार नाही. याच्यामध्ये एक कायद्यामध्ये एक तरतूद आहे ती म्हणजे पहिली पत्नी जर मनोरुग्ण असेल आणि जर कोर्टानं ती ठरवली असेल मनोरुग्ण तर अशा ठिकाणी त्याला दुसरं लग्न करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. तर ते कोर्टाचा आदेश असेल तर तशा पद्धतीनं आपण हे दुसरं लग्न करू शकतो, अन्यथा अशा पद्धतीनं आपण हिंदू कायद्यानुसार दुसरा विवाह करू शकत नाही. तर या संदर्भात आपल्याला बरंचसंच बोलायचं आहे पण थोडक्यात आपल्याला हा विषय मांडणे गरजेचं होतं म्हणून मी इथंच थांबतो. धन्यवाद.